मुंडेकर अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बेसिक भूगोल जे भारताचा भूगोल आहे त्याचा भाग 3 पाहणार आहोत आणि याच्यात आपला एक पहिला अतिशय महत्त्वाचा भाग इथं होणार आहे. खूप सारे प्रश्न तुम्ही यानंतर परीक्षेत पाहणार आहात, ओळखीचे वाटणार आहेत आणि जसे तसे मार्क मिळणार आहेत. आणि दुसरा विषय काय आहे, हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायची गरज नाही. मग त्यासाठीच आपण इतरापेक्षा काहीतरी वेगळं काय केले तर नोट्स दिल्यात तुम्हाला त्या स्वरूपाच्या. तर नोट्स पुन्हा एखादी मुद्दा आठवतं का पाहायचं. आता मी काही प्रश्न तुम्हाला विचारून पाहणार आहेत, तुम्ही चेक करा स्वतःला आठवतात का बघा. तर मला काही प्रश्न तुम्हाला आठवतात का न पाहता सांगा की भारतातील सर्वात लांब हिम नदी कोणती. तुमचं तुम्हाला आठवते का पहा. आठवते का. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आठवते का पहा. जगातील सर्वात लांब नदी आठवते का तुम्हाला पहा. तर हे स्वतः चेक करा, काही प्रश्न आठवत आहेत का. भारताचे सगळ्यात दक्षिणेकडील टोक कोणते आठवते का पहा. उत्तरेकडील टोक आठवते का पहा. तर हे जर आठवलं नाही तर रिव्हिजन करा तुम्ही तिथं. हे एक आपला फायदा बेनिफिट मिळणार आहे. बाकी ठिकाणी तुम्ही नुसतं व्हिडिओ पाहणार आणि आता तर किती रुपयाला बॅचेस मिळतात, पण एक क्वालिटी कंटेंट यासाठी लागणारी मेहनत हे महत्त्वाचं आहे. तर एका आधी काय करून आपण सगळं शिकताय, त्याच्यामुळं अनुभवातून शिकताय आणि त्या पानावर तुम्ही अनुभव पाहिलाच आहे माझा, पुन्हा सांगायची काही आवश्यकता नाही. तर त्याचा पुरेपूर तुम्ही उपयोग घ्या. ठीक आहे. आपण काय पाहिलं होतं तर मागच्या भागात आपण पाहिलं होतं की भाबर, तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश, हा दगडधोंड्याचा प्रदेश आहे. भांगर म्हणजे जुन्या गाळाचा प्रदेश आहे आणि खादर म्हणजे नवीन गाळाचा प्रदेश आहे, सुपीक प्रदेश आहे हा. दुआब म्हणजे दोन नद्याचा प्रदेश. आता थोडं IMP आहे, MPSC ला आले जोड्या लावाय, 2-3 ठिकाणी आले, राज्यसेवेला आलंय, STI ASO सगळीकडे आलेला प्रश्न आहे. काल परवा 21-22च्या पण प्रीला आलेला आहे. आणि सरळ सरळ हा प्रश्न पोलीस भरती तलाठीला कोणता फिरतो, हा पहिला फिरतो. हा प्रश्न आपल्या लक्षात घ्यायचा आहे. तर अंदमान व निकोबार बेटांना अलग करणारे अक्षांश कोणतं. अक्षांश म्हणजे अक्षवृत्त कोणता आहे. आडवी लाईन, आडवी लाईन, आडव्या लाईन आहेत. तर कोणता आहे 10 डिग्री, 10 डिग्री चॅनल आहे. 10 डिग्री चॅनल म्हणजे हे 10 अंशाचं अक्षवर्त आहे. 10 अंश नावाचं अक्षवर्त म्हणजे 10 डिग्री चॅनल. तर ते आकृतीच्या स्वरूपात बी आपण पाहणार आहोत. पहा इकडं आता. तर सगळ्यांना क्लिअर दिसते का पहा. अंदमान निकोबार बेट भारत आहे आणि आपण पाहिलेलं आहे की तुम्ही जेव्हा सागरी सीमा पाहिली होती 7 देशासोबत भिडलेली आहे. त्यासोबत म्यानमार पण होतं, इकडं थायलंड होतं आणि हो का इकडे इंडोनेशियाचा भाग आला का बघा. तर बांदा आची नावाचं एक ठिकाण इथे दिसते. आता इकडं पहा हे. तर सर्वात पहिले इथं मी 2-4 मुद्दे तुम्हाला नोट डाऊन करायला लावणार आहे तिथं. तर हे तुम्हाला पाहायचं आहे. आणि मी इकडं खाली पाहत असतो, ह्याचा अर्थ खाली काही पुस्तक ठेवलेलं नाही. तर तिथं एक आमचा लॅपटॉप असतो आणि ते स्क्रीनवर तुम्हाला कसं दिसते याच्याविषयी आहे. नाहीतर सर कुठलं तर खाली वाचून सांगतायत असं काही नवीन लोकांना वाटण्याची शक्यता आहे. अशातला भाग नाही तो. तर ठीक आहे. तर तुम्हाला इथं अंदमान निकोबार बेटामध्ये सर्वात महत्त्वाचं पाहायचे त्याची राजधानी पोर्ट ब्लेअर. पहा, महत्त्वाचं पाहिले तुम्ही. आता नीट ऐका. हे वरचा जे भाग आहे इथून वरचा हा आहे अंदमान आणि इथून जे खालचा आहे हा भाग आहे निकोबार. तर हे वरचा भाग आहे अंदमान, हा आहे निकोबार. आणि ह्या मधी पहा, मधी हे पहा कोणती खाडी आहे, कोणतं अशी डॅश लाईन गेलेली आहे. तर ही आहे 10 डिग्री चॅनल. तर हा प्रश्न सगळीकडे फिरणार आहे. अंदमान व निकोबार यांना वेगळे करणारी खाडी कोणती, कोणतं अक्षवर्त आहे. तर 10 डिग्री चॅनल. इंग्लिशमध्ये म्हणलंय तुम्ही 10 अक्षांश म्हणा, 10व्या नंबरचा अक्षवर्त म्हणा, कोणतंही म्हणलं तरी चालते. पुढचे 2-3 मुद्दे पुन्हा पहा. आताच आपण पाहिलं होतं जे निकोबार बेट आपला आहे, हे निकोबार बेट आहे, आताच आपण पाहिले. तर त्याच्या दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट दिसते का पहा. इंदिरा पॉइंट दिसलेला आहे. ठीक आहे. आता पुढलं बॅरन नावाचं एक बेट आहे, बॅरन बेट. ते शेवटची एक फोटो आपण पाहणार आहोत, बॅरन बेट. तर क्लिअर दिसते का थोडं पहा. एक मिनिट. ओके. तर बॅरन नावाचं जे बेट आहे बॅरन, तर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी बॅरन बेट आहे. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. IMP प्रश्न येतो, 2 मार्क देऊन जातो. पोलीस भरतीला 1 मार्क देतो. MPSC ला पण प्रश्न आलेले आहेत, येतात.
हे नंतर मी तुम्हाला टाकल एक त्याला एक अलग PDF बनवून टाकल प्रश्नांची स्पेशल, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. खूप मेहनत आपल्याला इथं घ्यायची आहे. दुसरं यात लक्षात ठेवायचंय बघा, तर हे नॉर्थ अंदमान इकडला भाग झाला. एक सॅडल शिखर आहे, सॅडल. तर अंदमान निकोबार बेटामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर सॅडल शिखर नावाचा आहे. त्याची उंची इथं दिलेली आहे 738 मीटर. तर हे बी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग हे 2-3 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे. दुसरं काय लक्षात ठेवायचे, हे वरचा भाग डीप मध्ये जर जास्त गेलात, हा वरचा भाग आहे मोठे अंदमान आणि हा एक छोटे अंदमान आहे. आणि छोटे अंदमान आणि मोठे अंदमान मध्ये त्याला कोण अलग केलंय असा प्रश्न डीप एमपीसीने जोड्याला विचारलाय. तर डंकन अरुंद मार्ग किंवा त्याला एमपीसीने पर्याय टाकलं होतं, डंकन बोळ टाकलं होतं. जोड्या लावायमध्ये प्रश्न होता, तो मी नंतर टाकेल तुम्हाला. तर हाही बारकावा इथं पाहायचा आहे आपल्याला. आणि तुम्हाला जर वाटलं की सर आम्हाला नोट्स ह्या डायग्रामॅटिकली द्या, तर तीही मी तुम्हाला ॲपवर प्रोव्हाइड करेल. हे सध्या आपल्या नोट्सवर तिथं आकृत्या नाहीत. का नाहीत, तर नोट्सची साईज वाढते आणि तुम्हाला प्रिंट आउट काढणं खर्च जास्त येतो म्हणून टाकलेलं नाही. जे मुद्दे सुद्धा आहे, जे महत्त्वाचं आहे ते मी टाकलेलं आहे. जर काही विद्यार्थ्यांची मागणी असेल तर मी तेही प्रोव्हाइड आपल्याला करेल. ठीक आहे. तर यात काय काय पहा. पुन्हा एकदा राजधानी पाहिली आपण, अंदमान निकोबार बेटाची पोर्ट ब्लेअर झाले. तिथं सेल्युलर नावाचं जेल आहे आणि काळ्या पाण्याची शिक्षा जे कैद्याला व्हायची आपल्या, तर तिथंच व्हायची. तुम्हाला माहित आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्या सेल्युलर जेलला पोर्ट ब्लेअरला ठेवलं होतं. ठीक आहे. दुसरं काय पाहणार आहात तुम्ही, एकमेव जिवंत जागृत त्याला म्हणलं जाते ज्वालामुखी. ज्वालामुखी तर भारतातील कोणता आहे, तर अपेक्षित उत्तर आपलं सांगणं आहे बॅरन बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. IMP प्रश्न आहे इथं. वाटतो मुद्दा छोटा पण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथे भेटतात. इंदिरा पॉइंट झालेला आहे खूपदा, पोर्ट ब्लेअर झाले, सॅडल शिखर आपलं इथं झालेलं आहे. तर आणि खूप महत्वाचा मुद्दा ज्यासाठी आपण हा आकृती घेतो, अंदमान आणि निकोबार यांना वेगळी करणारी खाडी कोणती किंवा कोणता अक्षवर्त आहे, तर 10 अंश अक्षवर्त म्हणा, 10 अक्षांश म्हणा, अर्थ एकच आहे. तर खूप सारं आपण इथं शिकलेलं आहे. पुन्हा बघा, अंदमान व निकोबार म्हणले, अंदमान निकोबार. आणि लगेच आपण जे आता वाचलंय, मोठे अंदमान व लहान अंदमान यांना अलग करणारे आताच बघलं होतं. इथं कोणतं अक्षवर्त नाही, एक डंकन अरुंद मार्ग, डंकन बोळ हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता राहिला विषय पुढला, तर अंदमान निकोबार बेटासंबंधी इथं माहिती झाली आहे. आता मिनिकॉय आणि लक्षद्वीप बेट आहे आणि लक्षद्वीप आणि मालदीव नावाचा एक देश आहे, त्यांना अलग करणारे ते आपल्याला पाहायचं आहे. आता आपण लक्षद्वीपच्या चार्टवर जाऊ असं सेम, आणि हे तुम्ही सगळं तुमच्या नोट्सवर लिहून घेणार आहात. सॅडल नावाचं शिखर, बॅरल नावाचं जिवंत जागृत ज्वालामुखी, आणि तो जिवंत म्हणजे दरवेळी बाहेर येतो, मृत म्हणजे कायमस्वरूपी निर्दिष्ट असतो, झोपलेला असतो. मग पुढं आपल्याला जायचंय. आता आपण लक्षद्वीप बेटावर आलो. आता ऐका, लक्षद्वीप नावाचं बेट आहे, भारताचाच भाग आहे, अरबी समुद्रात आहेत. असाही प्रश्न येतो की अंदमान निकोबार बेट हे कोणत्या कुठं आहेत, तर बंगालच्या उपसागरात आहेत. आणि साधे प्रश्न येतात, लक्षद्वीप बेट कुठं आहे, तर अरबी समुद्रात. हा पहिला प्रश्न बेसिक. दुसरी, कवरत्ती याची राजधानी तुम्ही पाहिलेली आहे, पाहणं अपेक्षित आहे. आता बघा, तर ह्या 9 डिग्रीच्या खाली इथं एक बीट दिसते, हे भारताचाच भाग आहे. आणि हे आहे मिनिकॉय, इथं लक्षात घ्या, हे आहे मिनिकॉय हा भाग, आणि ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे आपली. आता बघा, सगळ्यात अगोदर या सगळ्या भागाला मिळून लक्षद्वीप म्हणलं जाते. हे लक्षद्वीप. मग ही इकडली मुख्य भूमी आली भारताची, हे कालिकत बंदर, वास्को द गामा आला, हे आपण सगळं जाणून आहात किंवा माहिती घेणार आहोत आपण. मग हे कोची, मंगळूर, हे बेंगलोर, हे ते इकडं आहेत. आता ऐका, तर कवरत्ती राजधानी झाली. आता एक लक्षात ठेवायची की हो का, हे 8 अक्षांश इथं दिसत नसेल तर मी लिहितोय, 8 अक्षांश जे आहे अक्षवर्त, ते पूर्ण लक्षद्वीप आणि मालदीव नावाचा एक देश आहे. मालदीव आणि लक्षद्वीप यांना अलग करणारे अक्षवर्त कोणते, 8 आहे. हे लक्षात घ्या. IMP आहे, परीक्षेत आलेला आहे, कंबाईनला आलेला आहे गेल्या वेळेस. हाच ट्रेड असतो की पोलीस भरती, तलाठी, लिपिक, ग्रामसेवकला हा रिपीट होतात प्रश्न. तर हे आपल्याला थोडं परफेक्ट करायचंय. आता पुढं 9 अक्षांश दिसतंय का, आता ह्याला कुणाला अलग केलंय, मिनिकॉय नावाचं बेट आणि इतर बेट लक्षद्वीपचे, म्हणजे लक्षद्वीप आणि मिनिकॉयला अलग करणारी 9 आहे. आणि टोटल लक्षद्वीपला आणि मालदीव नावाचा एक देश आहे, आपण सागरी सीमा पाहिली होती, 7 देशासोबत आहे. आणि मी अगोदरच बोललेलं आहे की प्रत्येक गोष्टीची पुढे लिंक आहे, तुम्ही करतानाच ते परफेक्ट करून जा, म्हणजे पुढे फायदा होईल आणि एक तुम्ही टॉपर बनून जाचाल.
तर मालदीव जे सागरी सीमा लागली होती आपण पाहिलेली आहे. तर लक्षद्वीप आणि मालदीव यांना अलग करणारा अक्षवर्त कोणता आहे, तर 8 अक्षांश आहे. लक्षद्वीपचाच काही बेट आणि मिनिकॉय नावाचं जे लक्षद्वीप मध्येच येतंय त्यांना अलग करणारी खाडी 9 आहे. ते एकदा या चार्ट मध्ये आपण पाहणार आहोत आणि हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. ऐका आता, लक्षद्वीप नावाचं पूर्ण बेट मालदीव सोबत 8 अक्षांश आहे आणि मिनिकॉय नावाचं बेट लक्षद्वीपच्या इतर बेटासोबत जे आहे ते 9 अक्षावर्त आहे. तर हे आपल्या लक्षात थोडं आलं पाहिजे. एक दोनदा बघा, रिव्हिजन करा. तुम्ही म्हणताल सर हे अवघड जाते, तर मी तर ह्याला स्टार करल. हेच खूपदा परीक्षेत आले भरतीला, तर हेच आलेलं आहे. तर अंदमान व निकोबार यांना अलग करणारा अक्षवर्त कोणतं, अक्षांश कोणता, तर 10 डिग्री चॅनल 10 अक्षांश पाठ ठेवा. चला पुढे जातोय आता ह्याच्यासारखं. आणि इथं लक्षद्वीप मध्ये बी तुम्ही राजधानी ते लक्षात ठेवणार आहात. आणि मागच्या लेक्चरमध्ये मी एक सांगलं होतं तुम्हाला, 1 नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर, तर परीक्षेत आलेला आहे. असे प्रश्न येतात बाहेरचे आले नाही, तर आठवते का बघा, नोट्सवर लिहून घ्यायला सांगलं होतं मुद्दाम. तर पुन्हा त्या एका मुद्द्यासाठी व्हिडिओ पाहणार का, तर नाही. तर थोडं रिवाइज करा. पुढे आता महत्वाचा भाग आपला सुरू झालेला आहे, नदी प्रणाली. जे IMP आहे, जे महत्वाचं आहे तेच आपल्याला घ्यायचे आणि डायग्रामॅटिकली ह्याचं पाहायचे. पूर्ण मी काही हे केलं नाही, पण जे जे आपल्याला IMP आहे ते लक्षात घ्या. आता ऐका, सिंधू नदी बघा, तिची लांबी आहे 2880. मानसरोवराजवळ तिबेटमध्ये उगम पावते आणि तिच्या उपनद्या आहेत. आणि हे उत्तरेकडून खाली अशा उपनद्या वरून खाली क्रम आहे तसाच मी दिलेला आहे. म्हणजे झेलम नदी जम्मू काश्मीर तिथं श्रीनगरहून येते, चिनाब, रावी, बियास, सतलज. दुसरं महत्वाचं बघा, हे जे कंसात मी दिलेलं आहे तर त्याची लांबी आहे किलोमीटर मध्ये. आणि तुम्ही हे सतलजकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल 1450 लांबी आहे. मग तुम्हाला प्रश्न येणार परीक्षेत की सिंधू नदीची सर्वात लांब उपनदी कोणती, उत्तर आहे सतलज. नंतर तुम्हाला बाकी प्रश्न येणार आहेत, भाकरा नांगर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, सतलज नदीवर आहे, हे ते नंतर पाहूत. आणि कोणती नदी कुणाची उपनदी आहे असेही प्रश्न येतात, वेगळा घटक ओळखा, कोणती नदी, थोडं अधोरेखित करा. आणि गिलगिट, शोक आणि झास्कर ह्यावर एमपीएससीने प्रश्न विचारलाय. गिलगिट, शोक, झास्कर असे वरी लिहिले आणि खालीपैकी कुणाच्या उपनदी आहेत हे लिहिले. तर आपलं उत्तर आहे सिंधू. आणि तुम्ही जेव्हा प्राचीन इतिहासात जातात तेव्हा हडप्पाकालीन एक संस्कृती होती, ती कोणत्या नदीकाठी आहे किंवा तिला सिंधू नदी प्रणालीच म्हणलं जाते. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मानसरोवर जो तिबेटमध्ये उगम पावते ते डायग्रामॅटिकली आपण पाहणार आहोत खाली. आधी तोंडोळख करून घेऊ. ओके, गंगा नदी, आता इकडे लक्ष द्या. गंगा नदीची एकदा लांबी पहा सर्वजण, 25-25 आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे, 2525. पण इथं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सिंधू नदीची लांबी जास्त असून गंगा नदीची लांबी कमी आहे. आणि त्याच्यापेक्षा तर ब्रह्मपुत्रा नदीची, हे ब्रह्मपुत्रा जोडून आहे, तर ब्रह्मपुत्रा नदीची लांबी तर जास्त आहे. मग आपण भारतातील सर्वात लांब नदी काय लिहायचं, तर हे लक्षात घ्या की या नद्याची लांबी जरी जास्त असली तरी भारतातील लांबी जास्त नाही, फार कमी आहे. म्हणून तुम्हाला उत्तर लिहायचंय भारतातील सर्वात लांब नदी कोणती, तर गंगा लिहायचे. आता बघा तिन्ही पाठ पाहिजे, जग, भारत, महाराष्ट्र. जगातील सर्वात लांब नदी कोणती, नाईल. भारतातील सर्वात लांब नदी कोणती, उत्तर आलंय गंगा. माहित नसेल तर पटकन आपल्या नोट्सवर लिहून टाकायचं. आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती, अर्थातच गोदावरी, जी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आहे, महाराष्ट्रातली पहिली आहे. हाही फरक आपल्या लक्षात आलाय की का गंगा, कारण गंगाची जवळपास पूर्णपणे लांबी भारतात आहे आणि त्यामुळे आपल्याला भारतातील सर्वात लांब नदी म्हणायची. आता ऐका, गंगा नदीवर ह्याच्यावर डीप प्रश्न आलेले आहेत. गंगा नदीचा उगम गंगोत्री येथे आहे आणि जेव्हा ती उगम पावते तेव्हा ती एकटी नाही, दोन ठिकाणी उगम पावतात. तर तिचा एक संगम आहे भगीरथी, एक आहे अलकनंदा. आणि हे भगीरथी किंवा भागीरथी हे आणि अलकनंदा हे जेव्हा एकत्र येतात ते ठिकाण आहे देवप्रयाग. आणि देवप्रयाग पासून पुढे या नदीला काय म्हणलं जाते, गंगा नदी म्हणलं जाते. हे लक्षात ठेवायचे. तर मुख विचारलं तुम्हाला, गंगा नदीचं मूळ उगम स्थान कोणतं आहे, मुख कोणतं आहे, तर भागीरथी आहे. आणि अलकनंदा तिला येऊन जेव्हा मिळते इथं देवप्रयाग या ठिकाणी, असे 5 प्रयाग आहेत तिथं उत्तराखंडला, ते वेळोवेळी आपण त्याची माहिती घेऊ. तर गंगा नदीचा उगम तुम्हाला लक्षात ठेवायचे गंगोत्री, मूळ उगम नदी आहे भागीरथी,
नंतर अलकनंदा तिला येऊन मिळते आणि नंतर गंगा नदी बनते. तर हे सगळं इथं दिलेलं आहे. थोडं आपण आपल्या पद्धतीने तुमच्या भाषेत तुम्हाला समजते, विसरणार नाही असं लिहून घ्या. तिची सर्वात लांब मोठी उपनदी कोणती आहे तर यमुना आहे लांबीनुसार बघा. नंतर शोण, दामोदर, रामगंगा, घागरा, कोशी, गंडकी आणि गोमती या पण तिच्या उपनद्या आहेत. आणि तुम्हाला पुढे गेल्यानंतर माहित आहे गंगा आणि यमुना, मी मागच्याच लेक्चरमध्ये जेव्हा 82 पूर्व रेखावर जाऊन आपलं भारतीय प्रमाणवेळ गेली होती तेव्हा सांगलं होतं प्रयागराज म्हणजेच अलाहाबाद जुनं नाव त्याचं. तर तिथं गंगा यमुना सरस्वती जी गुप्त मानली जाते तिथे संगम आहे. तर गंगा यमुना यांचा संगम त्रिवेणी संगम मानला जातो, पवित्र स्थान मानला जाते, तर प्रयागराज आहे. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बघा सिंधू नदीचा उगम मानसरोवर आहे, तिची सर्वात मोठी उपनदी आहे सतलज. गंगा नदीचा उगम गंगोत्री येथे आहे, सर्वात मोठी उपनदी आहे यमुना. खूप IMP आहे, थोडं एक दोनदा वाचलं तर क्लिअर लक्षात राहील. आता ब्रह्मपुत्रा नदी आहे, ती त्या मानसरोवर जवळच आहे, तिथंच उगम पावते कैलास पर्वत तिबेटमध्ये. आणि तिचं फक्त आसाममध्ये ती अरुणाचल प्रदेश मार्ग येऊन आसाममध्ये येऊन पुढं बांगलादेशमध्ये जाते आणि गंगा नदीला येऊन मिळते. त्यामुळे तिचं भारतात जास्त नाही, पण तिकडं आसाममध्ये हिच्यामुळं दरवर्षी पूर येतो. म्हणून आसामचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात तर आपल्याला उत्तर लिहायचे ब्रह्मपुत्रा नदी. आणि तिथं हे नदी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल उपनद्या. सुबनसिरी ही अरुणाचल प्रदेशमधली, हे मानस म्हणजे दिहांग, दिबांग, हे बराक, पिस्ता हे तिच्या उपनद्या आहेत. तर तुम्ही नंतर पुणे राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहणार आहात मानस नावाचे राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, तर एकसिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेलं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर ते आसामच्या भागाकडे आहे, हे आपण नंतर पाहूत. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या सुबनसिरी, मानस, दिहांग, दिबांग ते व्हॅली आहेत तिथं. आणि सर्वात कमी लोकसंख्या तिथं राहते अरुणाचल प्रदेशला, हे आपण पाहिलेलं आहे. तर ब्रह्मपुत्राची थोडी तोंड ओळख झालेली आहे. महानदी आहे 858 लांबी आहे, रायपूर जवळ सिंहवाल जवळ ती उगम पावते. हिचं काही IMP नाही. सेवनाथ, मंड, ईब, तेल आणि हसोदो हे काहीतरी उपनद्या आहेत, काही पाठ करायचं नाही, हे IMP इकडे बघा. कावेरी नदी जरा बऱ्यापैकी येतो, तिचं उगमस्थान ब्रह्मगिरी नावाचे टेकडे आहेत, कुर्ग जिल्हा कर्नाटकमध्ये आहे. आणि वतीवाल्या जरा आपल्याला हिच्या उपनद्या दिसतात, सुवर्णवती, हेमावती, कर्णावली, अमरावती, भवानी आणि लोकपणी, नोईल अशा दिसतात. हिचं उगमस्थान थोडं पाहण्यात राहू द्या. जोड्या लावाय आलेला आहे, जोड्या लावायमध्ये जेव्हा बाकी गंगा, गोदावरी हिचे येतात तिलाही सोबत घेतलं जाते. कावेरी आहे 805 लांबी आहे, कर्नाटकमध्ये तिचा उगम आहे. नर्मदा नदी पुढली प्रमुख भारतातील आहे, 1312, लक्षात ठेवायचं सोपं आहे, 1312. आता तिचा उगम आहे अमरकंटक मध्य प्रदेश येथे आहे. आणि हिरण, बर्ना म्हणजे शेर, शक्कर, कोलार, ओसरंग अशा तिच्या उपनद्या आहेत. आणि काही महत्वाच्या तिच्या चर्चेतल्या उपनद्या नाहीत, पण चुकून आला प्रश्न तर थोडं लक्षात ठेवायचे. शेर कुणाला खातो, हिरणला, शक्कर आपण खातो, तर हे काही आपल्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर ह्या प्रमुख घेतल्यात. जेव्हा अजून मी नद्या घेईल महाराष्ट्रातील, जेव्हा कृष्णा, भीमा ते महाराष्ट्रात आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. तापी नदी हे ते अजून खूप आहेत. तर प्रमुख इथं नद्या घेतलेल्या आहेत, काही राहिला भाग आपण घेणार आहोत. आता ह्याच्यावर एक MPSC ने एक दोनदा प्रश्न विचारलाय अबकड देऊन की भारतातील नद्या त्यांच्या लांबीनुसार लावा. तर बघा सर्वात लांब नदी कोणती आहे भारतातील, गंगा. नंतर 2 नंबरला गोदावरी. कृष्णा नदी आहे, तिचं मी इथं का घेतलं नाही तर कृष्णा नदीचं आपल्याला महाराष्ट्राच्या ह्याच्यात घ्यायचं आहे. नर्मदा नदीचा इथं उल्लेख दिलाय आणि नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून नंदुरबार मधून 54 किलोमीटर वाहते, हे सगळं आपल्याला पाहायचंय. महानदीचा नंतर क्रम असतो. तर ह्या 3-4 नद्या MPSC ने विचारले म्हणून मी असे पॉईंट टाकलेले आहेत, तर विनाकारण कुठलाही पॉईंट इथं टाकलेला नाही. तर गंगा नदी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि महानद्या. आता ह्या सगळ्याचं एक रिव्हिजन मी तुम्हाला एका नकाशा वाटे करून घेणार आहे. तर सगळ्यांनी इकडे पहा. आता क्लिअर दिसते का बघा, वरच्या भागाकडून आपण थोडं जाऊ. हा बघा मानसरोवर जे आपण म्हणत होतो, मानसरोवर, राकस सरोवर तिबेटमध्ये, हा भाग आहे तिबेटचा. आणि तिथं ही नदी उगम पावलेली दिसते आपल्याला ब्रह्मपुत्रा. ही सिंधू नदी उगम पावलेली हो का इकडे दिसते. आणि ब्रह्मपुत्रेला सांगपो नावाचं नाव तिकडं चीनमध्ये आहे, तिबेटी भाषेत सांगपो आहे. तर ती दिहांग नावानं अरुणाचल प्रदेशला एंट्री करते. असाही प्रश्न आलाय, ब्रह्मपुत्रा नदी
प्रवेश कुठल्या राज्यात करते? खूप डीप मध्ये जातोय आपण, आसाममध्ये नाही, ही अरुणाचल प्रदेशला करते. आताच बघलेलं पहा, सुबनशिरी तिची उपनदी आहे, मानस तिची उपनदी आहे, ही आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर हे पुढे जाऊन ही तिच्या उपनदी आहेत आणि इकडून गंगा येते आणि ही आहे. आता पुढलं ब्रह्मपुत्रा पाहिले, सिंधू पाहिले, श्योक, गिलगिट तिच्या उपनद्या पाहिलेत. मग झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज हे 5 उपनद्या आपण त्या ह्याच्या पाहिल्या. तर थोडं डायग्रामॅटिकली आपल्याला पाहायचं आहे. दिसते का क्लिअर? एकदा पहा. आता पुढे गेल्यानंतर गंगा नदीचा उगम पाहिला होता बघा. हो का, हे गंगोत्री हे ठिकाण आहे आणि गंगा नदी पुढे येते. यमुना नदीचा उगम यमुनोत्री येथे आहे. गंगा, गंगोत्री, यमुना, यमुनोत्री आणि हे सगळं इथं एकत्र येणार आहेत. पुढं आपल्याला लक्षात येईल की इथं एकत्र आलेत. हे काही ठिकाणी इथं दिले नाही संगमाचे, पण आपण लक्षात घेणार आहोत. पुढे गेल्यानंतर आता इथं महत्वाचं पहा, तापी नदीचा उगम कुठं आहे? मुलताई. हो काही तापी नदी इथून सुरू झालेली आहे, इकडे आलेली आहे. नर्मदा नदीचा उगम कुठं आहे? अमरकंटक. आकृतीत पहा, हे व्यवस्थित ऑनलाईनचा हे फायदा आहे, तुम्हाला पाहता येतो. तर हे पहा. पुढे गेल्यानंतर तुम्ही गोदावरीचा उगम पहा, त्र्यंबकेश्वर आहे गोदावरी नदीचा. भीमा नदीचा उगम भीमाशंकर आणि कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे आहे. हे आपल्या लक्षात घ्या. नंतर तुम्हाला सांगलं होतं की कावेरी नदी एक ब्रह्मगिरी टेकड्यावरून येते, जोड्या लावा येते, हे सांगलं होतं. तर हे सारं बघायचं आहे आपल्याला. तर थोडं एकदा पुन्हा पहा, उपनद्या पहा आणि हे एक चार्ट तुमच्याकडे नदीचा असू द्या. दुसरं मला आता तुम्हाला दाखवायचंय की सरोवरे जे आपल्याला पुढेच घ्यायचे. तर एकदा सरोवरे पाहून घेऊ म्हणजे वाचायला सोपं जाईल. आता तुम्हाला 2 सरोवरावर आधी फोकस करायचे. तर हे भारतातील सर्वात मोठे खारे पाणी आहे ना, खारे पाणी. तर खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठे सरोवर कोणतं आहे भारतातील? तर तुमचं उत्तर आहे चिल्का सरोवर. इथंच पाहून घ्या, तो मुद्दा इथंच क्लिअर होईल. दुसरं उलर सरोवर जे आहे, उलर सरोवर ते गोड्या पाण्याचं भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे. खारे पाणी उलर सरोवर दिसते का पहा. तर सर्वात मोठे हे खाऱ्या पाण्याचं आहे, सर्वात मोठे हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे, उलर सरोवर. आता तुम्ही इथं मी थोडं इथं हे करतोय लक्षात ठेवा म्हणून. आता पहा, हे झेलम नदी दिसली का तुम्हाला? झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते हे तुम्हाला क्लिअर दिसते का पहा. तर उलर सरोवरातून वाहते, असा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. नंतर उलर सरोवर तुम्ही केलंय, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर सरोवर. नंतर तिथेच दाल सरोवर पण आहे, ते आपल्याला नंतर पाठ करायचे. हे 2 आधी पाठ करा. नंतर खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणतं आहे? चिल्का सरोवर आहे, जे उडीसाला आहे पुढे चार्ट तो, पण एकदा पाहून घ्या. पुढं नंतर आपल्याला IMP आहे लोणार सरोवर, महाराष्ट्रात बुलढाणा येथे आहे लोणार सरोवर. कंपल्सरी प्रश्न असतो पोलीस भरतीला, मग पाठ ठेवा. लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झालेलं एकमेव सरोवर कोणतं? लोणार सरोवर. असे प्रश्न येतात. तर उल्का जे पृथ्वीवर येऊन आदळली आणि तिथे खड्डा पडला आणि त्यामुळे तयार झालेलं जे सरोवर आहे ते लोणार सरोवर बुलढाण्याला आहे. ह्याची खासियत दुसरी आहे की ते खाऱ्या पाण्याचं आहे, गोड्या पाण्याचं नाही. पुढे जातोय मी. पुढे पहा तुम्हाला सांबर सरोवर पुष्कर सरोवर हे आपण पाहणार आहोत, राजस्थानमध्ये आहे, खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. इकडे पहा कोल्लेरू सरोवर आंध्र प्रदेश आणि पुलिकत आंध्र प्रदेश. पुलिकतकडे जरा फोकस केलं, पुलिकतकडे आता हा असं बेट आहे आणि मधात पण गॅप आहे आणि ह्या बेटावर सतीश धवन स्पेस सेंटर आहे. सतीश धवन आणि ते श्रीहरिकोटा आपण जे म्हणतो ते इथंच आहे, श्रीहरिकोटा. आणि तिथून तुम्हाला माहित आहे इस्रोचं जे यान प्रक्षेपण करण्याचं केंद्र आहे ते श्रीहरिकोटालाच आहे आणि त्या पुलिकत सरोवरच्या ते बेटावर आहे. ही आपल्याला लक्षात ठेवायचे, एक्स्ट्रा माहिती गोळा करायची आहे. सतीश धवन स्पेस सेंटर कुठं आहे? श्रीहरिकोटा. आपलं जे सगळं चंद्रयान 3 किंवा बाकी कुठले यान सोडले जातात, कुठून सोडले जातात? साधा प्रश्न, एकदाच कायमस्वरूपी वाचून टाका. श्रीहरिकोटा येथून सोडले जातात. ते कोणत्या सरोवराच्या त्या बेटावर आहे? पुलिकत सरोवर. पुलिकत सरोवर कुठं आहे? आणि कोल्लेरू सरोवर कुठं आहे? आंध्र प्रदेशला आहेत, तेलंगणा नाही, आंध्र प्रदेश. कारण की मी सांगताना सांगलं होतं बघा, तेलंगणाला समुद्र किनारा लागलेला आहे. मग हे समुद्र किनारचे तुम्हाला दिसतात तर हे आंध्र प्रदेशचाच भाग असणार. चिल्का सरोवर ओडिसाचा भाग आहे.
तर हे प्रमुख सरोवर बी आपण पाहिलेले आहेत, नकाशा वाचन केलेलं पाहिजे. दुसरं इथं एक आहे बघा, वेबनाड सरोवर. वेबनाड सरोवर केरळमध्ये आहे. तुम्ही जेव्हा वाचणार आहात, भारतातील सगळ्यात मोठे खांजण पाणी किंवा ते वेबनाड सरोवर आहे, बॅक वॉटर त्याला म्हणलं जाते, साठलेलं. तर ही आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आता थोडं सरोवराचं मी रिव्हिजन घेतोय, फळ्याकडे लक्ष सर्वांचं असलं पाहिजे. इकडं पहा, आता दोन सरोवर पुन्हा एकदा रिव्हिजन आहे आपलं, एकदा नकाशात पाहायचं, एकदा इकडं पाहायचं. तर दोन सरोवर लक्षात घ्या म्हणलं होतं. हे एक भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणतं, तर उलर सरोवर आहे, जम्मू काश्मीरला आहे. आणि झेलम नदी या सरोवरातून वाहते, ही UPचा प्रश्न आहे, आलेला आहे, वाक्य टाकलेला आहे. ठीक आहे. दाल सरोवर आहे, श्रीनगर या शहराच्या काठी वसलेले आहे आणि ते पर्यटनासाठी फेमस आहे दाल सरोवर. लडाख मधला आहे पेंगोंग सो. तर पेंगोंग सो नावाचं जे आहे थोडं वेगळं वाटतंय आणि ते तिबेटियन भाषेत आहे. सो आताच वरी आपण पाहिलेलं आहे, तर हे लक्षात येईल. हे एक IMP लक्षात ठेवा म्हणलो, ते दोन तरी लक्षात ठेवा. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी दोन लक्षात ठेवा, ज्यांना हे दोन लक्षात आले त्यांनी पुढे वाढवा आणि नोट्सचं थोडं रिव्हिजन करा. चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. आताच पाहिलं होतं की आंध्र प्रदेशमधले पुलिकत सरोवर आहे आणि कोल्लेरी सरोवर आहे. आणि या सरोवरावर इथं लिहून दिलंय सगळं तुम्हाला, श्रीहरिकोट हा हे स्थित आहे पुलिकत सरोवर. आणि दोन नद्याचे हे त्रिभुज कोल्लेरू आहे. IMP आहे बघा, हे एक लोकतक सरोवर. लोकतक सरोवरावर प्रश्न पोलीस भरतीपर्यंत आहेत. आणि ह्याचं दुसरी खासियत आहे, हे एकमेव जे कैबुल लामजाव नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे ते याचाच भाग आहे. लोकतक सरोवर त्यामध्येच आहे, मणिपूरला आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मणिपूर. तर लोकतक सरोवर पाठ ठेवायचे, IMP आहे, अवघड जाते. आणि ईशान्येकडील ते 7 सिस्टर आपल्याला परेशान करू शकतात. कोणतं आहे मग, मिझोरम आहे का, मणिपूर आहे का, मेघालय आहे का, तर मणिपूर आहे. पुढं सांबर सरोवर आपण त्या आकृतीत पाहिले, पुष्कर सरोवर पण मी सांगलं होतं. आणि चिल्का सरोवर जे खाऱ्या पाण्याचं आहे ते जर सोडलं, मुख्य भूमीवरचं जर सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे, तर हे आहे सांबर सरोवर. पुढे गेल्यानंतर महाराष्ट्रातलं लोणार उल्कापातामुळे तयार झालेलं एकमेव सरोवर, IMP आहे. खूप सारे प्रश्न जोड्या लावाय, चुकीचं ओळखा, कोणतं कुठं आहे, असे प्रश्न आलेले आहेत. दुसरं केरळमधलं आपण पाहिलं होतं वेबनाड जे आहे आणि अष्टमुडी, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे. हिमाचल प्रदेशमधला आहे रेणुकाजी आणि तिथं जे आपण पाहणारच आहोत पुढे जाऊन. उत्तराखंडला तुम्ही ऐकलं असेल नैनिताल, भीमताल, कुठतर गाण्यामध्ये ह्याच्यात त्याच्यात आपण ऐकलेलं आहे. तर यांचे रामसर स्थळामध्ये पण या रेणुकाजीचा समावेश आहे. ते रामसर स्थळे काय, महाराष्ट्रातील 3 रामसर कोणते, स्थळे कोणते, भारतातील 75 झालेले कोणते, एक अलग नोट्स मध्ये मी ते घेणार आहे, रामसर पर्यावरणाच्या त्या भागामध्ये आपण. ठीक आहे. एक तेलंगणामधला पहा, तेलंगणामधला हुसेन सागर नावाचा एक समुद्र आहे, जे की हैदराबाद आणि सिकंदराबाद जे जुळे शहर मानले जातात त्यांना अलग करते. आणि गौतम बुद्धाचा सगळ्यात मोठा पुतळा हुसेन सागर इथे आहे, त्या ह्याच्यात सागरामध्ये मध्यभागी, तिथं त्या सागर म्हणजे सरोवरात आहे. तर याचं एक छानपैकी रिव्हिजन करा. ज्यांना वाटतंय मला हे सगळे लक्षात राहत नाहीत, हे तर 2 लक्षात ठेवा. तिसऱ्या नंबरचं कोणत्यानं म्हणलं सर IMP कोणतं आहे, मी सांगेल लोणार सरोवर तिसऱ्या नंबरला आणि चौथ्या नंबरला लोकतक. हे 4 तरी तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. बाकीचे तुम्हाला पर्याय बघून आले तरी चालतील. ठीक आहे. आता पुढे जातोय मी. सरोवर छान झालेत, ह्याच्यात पाहिलेलं आपण नद्यांचा भाग झालेला आहे. तर पुढे जातोय मी आता की धबधबे आलेत भारतातील प्रमुख. तर भारतातील प्रमुख धबधबे बघा, ह्याच्यावर सरळ सरळ MPSC प्रश्न जोड्या लावाय विचारलेत, चुकीचं ओळखा योग्य ओळखा विचारलेला आहे. आता बघा, जोग धबधबा त्यालाच गिरसप्पा म्हणलेला आहे आणि बऱ्याच पुस्तकात त्याला भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणला आहे. कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न येतो, तर शरावती नदीवर आहे. कोणत्या, शरावती नदीवर. कुठं आहे तो, कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकमध्ये सर्वात उंच धबधबा आपण जोग धबधबा, गिरसप्पा धबधबा त्यालाच म्हणतात. नदी महत्वाची आहे, सरळ लाईन पडत्या, जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे. ठीक आहे. पुढे बघा, धुआधार धबधबा नर्मदा नदीवर मध्य प्रदेशला आहे. आता चर्चा केली, अमरकंटक येथे नर्मदा नदीचा उगम आहे आणि 13-12 तेवढी त्याची लांबी होती किलोमीटर. ठीक आहे. मग शिवसमुद्रम IMP आहे. जसं हे वरचं जोग धबधबा IMP आहे, तसं शिवसमुद्र धबधब्यावर खूप प्रश्न येतात, तुम्ही पाहणार आहात नंतर. कावेरी नदीवर आहे आणि कावेरी नदी आठवली का बघा, ब्रह्मगिरीच्या टेकड्यावर त्याचा उगम पावला जातो कावेरी नदी, तर ही आठवलं पाहिजे, कर्नाटकमध्ये आहे. नंतर चंबळ नदीवर चुलिया नावाचा धबधबा आहे, मध्य प्रदेशला आहे. चंबळ चुलिया,
तर हे बी लक्षात ठेवायचे. जोड्या लावा येईल ते च वरून आहे, लगेच बोलता येईल तुम्हाला. चंबळ चुलिया. नंतर हुंडरू एक नवीन आहे, अचानक आलं तरी येऊ शकते. हुंडरू नावाचा धबधबा, तर ते सुवर्णरेखा नदीवर आहे. आणि सुवर्णरेखा नदी कधी काम पडलं तर झारखंड येथे आहे. ठीक आहे. चित्रकूट नावाचा धबधबा कुठं आहे बघा, तर इंद्रावती नदी, जी गोदावरीची एक उपनदी आहे. आणि इंद्रावती नावाचं राष्ट्रीय उद्यान पण आहे त्याच नदीच्या नावावर, जे छत्तीसगडला आहे. तर हे बी IMP लक्षात ठेवायचं. खूप IMP चालू आहे बरं तक्ता. गोकाक नावाचा धबधबा कर्नाटकला आहे, घटप्रभा नदीवर. तर कर्नाटकला जास्त धबधबे आपण पाहतोय. आथिरापल्ली नावाचा धबधबा चालकुंडी नदीवर केरळ येथे आहे. हे थोडं नवीन आहे, काही जणांना माहित नसेल, अपेक्षित बी नाही यावं. तर हे तुम्ही 2-3 हुंडरू जरा एक अचानक मधात आलेले आहेत, यालेत स्पर्धा परीक्षेत, जोड्या लावा येऊ शकतो. बाकी हे 2 तर तुम्ही कंपल्सरी पाठ करणं आहे. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे, शरावती. शिवसमुद्र धबधबा कोणत्या आहे, कावेरी नदीवर आहे. तर पुन्हा थोडं रिव्हिजन करा, नोट्सवर आहे तुमच्या, थोडं लिहा, तिथं मेहनत घ्या, पुन्हा पुन्हा बघा, आणि हे तुमचा नक्कीच फायदा इथं होणार आहे. सगळी माहिती जे IMP काय घ्यायचे काय सोडायचे, तर हे तुम्ही कळालं पाहिजे. आणि आपली बॅच काय इथं आपण जास्त खूप सारं बोलून दाखवणार नाही काही. मी पुन्हा पुन्हा सांगाल, आपल्याला काय पब्लिसिटी करून यूट्यूबवर कुठलं स्टार व्हायचं नाही. आपल्याला आपले विद्यार्थी जे विश्वास ठेवून आलेत त्यांना आपल्याला घडवायचे. त्यामुळे आपली कुठलं तर लगेच काही दिवसांना आपली बॅच 1000 रुपयाला होईल, कुठली तर ऑफर, असं काहीच होणार नाही. जे विद्यार्थी फीस भरून आलेत त्यांनाच क्वालिटी कंटेंट मिळेल हे, आणि त्यांच्याकडून हे केलं. आणि तुम्ही जर खरंच प्रत्यक्ष बॅचला माझ्या समोर असतात आज, तर तुम्हाला हे मी सगळा भाग, वेळ लागला असता पण सगळा भाग पाठ केल्याशिवाय मी सोडलोच नसतो. तर ठीक आहे, आता ऑफलाईनचे जसे काही ऑनलाईनचे जसे काही फायदे आहेत तसे तोटे बी आहेत. मग तुम्ही झोपून पाहताय, तुमचं लक्ष आहे का नाही, का दुसरीकडेच लक्ष आहे, हे पण मला सांगता येणार नाही. ठीक आहे, तर धबधब्यावर थोडं फोकस करा. पुढे बघा, आता से मागं सांगलं होतं तुम्हाला, वर लक्ष आहे की नाही की, तर अंदमान निकोबार बेटामध्ये असलेलं एक जागृत ज्वालामुखी आहे म्हणून सांगलं होतं, आणि त्याचं नाव आहे बॅरन बेट. आणि बॅरन बेटावर हे तुम्हाला IMP मार्क देणार आहे. तर एक खूप महत्वाचा एक भाग आपण इथं संपवलेला आहे. तर पुन्हा एकदा मी एक धावतं रिव्हिजन इथं घेणार आहे. तर सगळ्यांनी पहिल्यापासून पहा, जे काही राहिल्याने वाटते मी पुन्हा सांगल. हां, चला, भाग 1 झालेला आहे, पुन्हा नोट सुरू झाल्यात. पुन्हा एक रिव्हिजन फास्ट पहा. भारताचा भूगोल आठवते का, एक एक बघा आता प्रश्न स्वरूपात. तर जगात एकूण जमिनीचं प्रमाण किती आहे, आठवतंय का पहा. 71% आहे का, नाही, चूक आहे, 29% आहे. पाण्याचं प्रमाण किती आहे, 71%. त्या जमिनीचं किती खंडात झालेलं आहे, तर 7 खंडामध्ये झालेलं आहे. तर आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. सगळ्यात मोठा लोकसंख्येनं आणि क्षेत्रफळाने हाच आहे. इथं एकही लोकवस्ती राहत नाही, हे आपण पाहिले. नंतर महासागर, पॅसिफिक महासागर सगळ्यात मोठा आहे. आणि आता आठवतंय का तुम्हाला पहा, सगळ्यात मोठी गर्ता, खोली मरियाना गर्ता त्या पॅसिफिक महासागरात आहे. हे आपण एका नोट्समध्ये खाली भागात पाहिले, थोडं आठवलं पाहिजे. मग हे सगळं रिव्हिजन झालेलं आहे. माउंट एव्हरेस्ट हे ते थोडं पाहणं अपेक्षित आहे, हे पुन्हा आपण पाहूतच. मग त्याच्यात ही एक झालं होतं पॅसिफिक महासागर. तर भारताचा अक्षयवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार, थोडं मी रेखावृत्तीय विस्ताराकडे जातोय. 68°7' ते 97° हे करेल. आणि तुम्हाला हे माहीत पाहिजे की 2 जे उभ्या लाईनी आहेत त्याला रेखावृत्त म्हणतात. आणि कोणत्याही 2 रेखावृत्ता सूर्याच्या त्या बरोबर वर येण्यासाठी किंवा क्रॉस होण्यासाठी 4 मिनिटाचा वेळ लागतो. किती मिनिटाचा, 4 मिनिटाचा वेळ लागतो. इथे एक MPSCचा प्रश्न बनतोय, तेच मी सांगतोय. आता इकडे लक्ष द्या, हे 97° आहे, हे बाजूचं थोडं सोडून द्या, आणि 68° आहे. यांची जर वजाबाकी केली तुम्ही तर 29 रेखावर्ताचा फरक आहे, 29. तर 29 रेखावर्ताला तुम्हाला माहित आहे 2 रेखावर्ताला सूर्याला पास करण्यासाठी 4 मिनिटाचा फरक लागतोय. तर 29 गुणिले 4 करून पहा, तर 116 मिनिट लागतात. मला काय म्हणायचं मी ते सांगतो. आता काही जणांना वाटत असेल इथं गणित कुठं आलेलं आहे, तर आपलं इकडलं टोक जे आहे गुजरातकडलं ते ह्या 68°वर आहे, आणि अरुणाचल प्रदेशचं टोक आहे ते 97°वर आहे. एक पुढलं मिनिटाचं थोडं बाजूला ठेवा. मग या दोन्हीमध्ये एवढे 29 रेखावर्त आहेत. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सगळ्यात आपला जे सूर्य उगवतो अरुणाचल प्रदेशला आणि मावळतो गुजरातला, मग या ह्याच्यात फरक कितीचा आहे, तर 2 तासाचा. 116 मिनिट म्हणजे आयोगानं उत्तर इथं 2 तास दिलेला आहे. तर जवळपास 4 मिनिट कमी आहे 2 तासाला. पण म्हणजे सकाळी उजडण्याची वेळ आहे, अरुणाचल प्रदेशला सकाळी 4 वाजताच उजडणार आहे.
ते इकडे गुजरातला लेट उजळणार आहे. आपल्या महाराष्ट्रात आपण पाहतो 5:30-6ला. तर किती मिनिटाचा फरक राहणार आहे? 116 मिनिट, 2 तास. हे एक मुद्दा आपल्याला आयोगानं विचारलंय. आयोगानं विचारलं होतं अरुणाचल प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये किती तासाचा फरक आहे? उत्तर आहे 2 तास. आणि हे मी आपण रेखावृत्ताकडून बी पाहिलेला आहे. हा एक भाग थोडा राहिलेला आहे होता, ते क्लिअर केलाय. ठीक आहे, पुढं हे झालंय लंबरूप किरणे. कर्कवृत्त कुणाला म्हणतात, मकरवर्त कुणाला म्हणतात, वरी आर्टिक वर्त आहे आणि खाली अंटार्क्टिक वर्त आहे 66.5. ह्याच्यावर चर्चा आपली झालेली आहे. मग 2 रेखावर्ताचे सर्वात जास्त अंतर विषुवृत्तावर असते आणि ते 111 आहे. मग 102, 44 आणि ध्रुवावर 0 असते. हे लक्षात घ्या. म्हणजे विषुवृत्तावर सगळ्यात जास्त ह्या 2 रेखावर्तावर राहणार आणि ते 111 राहणार आहे. आणि हे रेखावर्त सूर्याला ओलांडून जाय 4 मिनिट लागतात, हे आपण पाहिलेलं आहे. मग हेच पूर्ण रेखावरती अक्षवर्ती विस्तार पाहिलाय. भारताचा टाइम झोन पाहिलाय. भारतीय प्रमाण वेळ आपण 82:30 पूर्व, जी मिर्झापूर इथून गेलेली आहे. बाकीचे ठिकाणे 4 आपण पाहिलेले आहेत. सगळ्यात इकडलं कोणतं? दबदार, किबुतू, कन्याकुमारी, गोरमोठा. सगळ्यात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट आता ऐकून पाठ झाला असेल. भारताची उत्तर दक्षिण उभी लांबी जास्त आहे 3214. आडवी म्हणजे रुंदी 2933 आहे. क्षेत्रफळ विसरून चालणार नाही 32,87,263. जगाच्या एकूण 2.46% जवळपास 2.5% आहे. क्षेत्रफळानुसार 1 नंबरला रशिया आहे, तर भारत कितवा आहे? 7वा. मधलेही तुम्हाला पाठ झाले पाहिजेत. तर ग्रीनिच पेक्षा किती तासांनी पुढे आहे? 5.5 तासांनी. हा कॉमन प्रश्न आपला आहे. मग कुटानंद हे सगळ्यात दक्षिण खोलीचं ठिकाण आहे समुद्र सपाटीपासून आणि ते मरियाना करता वेगळं आहे. ते जगातलं सगळ्यात खोल ठिकाण आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ते काराकोरम रांगेत आहे, आताच पाहिलं होतं. ते सीपी झालं का आठवलं का बघा? सीपी झालं का? शिवालिक टेकड्यापासून काराकोरम मध्ये आपण पाहिलेलं आहे. गॉडविन ऑस्टिन K2. पुढं भारताच्या मध्यातून कर्कवर्त गेलेला आहे. ह्या 8 राज्यातून गेलेला आहे. ह्याच्यातही शॉर्टकट आहे, तुम्ही नकाशा बघून जाऊ शकता. बचपन BA आपण पाहिले. सगळ्यात जास्त भूसीमा बांगलादेशला आहे, सर्वात कमी अफगाणिस्तानला आहे. मग इथं थोडं आपल्याला मेहनत घ्यायचं आहे. मी तुम्हाला सल्ला देईल की एक तुम्ही कोरा नकाशा घ्या भारताचा आणि पूर्णपणे 2-3 कोरे घ्या. पहिल्या चुकीचं काहीतरी भरा, पण ते पाहून एकदा करेक्ट भरायचे. तर तुम्हाला मार्क मिळवायचे असेल तर भूगोलामध्ये नकाशा वाचनला महत्व खूप आहे. नकाशा तुम्ही भारताचा स्वतः भरायचा आहे. चला पुढं ठिकाण आपण पाहिलेत. हे नंतर समुद्र किनारा आहे ते पाहिले. 7 देशासोबत सागरी किनारा भिडलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. रॅडक्लिफ लाईन भारत पाकिस्तान, भारत चीन मॅकमोन आहे आणि ड्युरांड रेषा भारत अफगाणिस्तान आहे. सर्व बेटासहित 7,517 आहे. फक्त जर मुख्य भूमी म्हणलं तर 6,100 इतकी आहे. 9 राज्यांना आहे. पूर्वेकडील किती? पश्चिमेकडील 5 आणि पूर्वेकडील 4 हे आपण पाहिले. क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे. महाराष्ट्र 3ऱ्या नंबरला आहे. आजच एका जिल्हा परिषदच्या IBPS न विचारलं होतं महाराष्ट्र क्षेत्रफळानुसार किती आहे. बेसिक प्रश्न आहे, सर्वांनाच येईल. पण हे पहिले 3 सर्वांना येतात, पण हे आपण 4 आणि 5 एक्स्ट्रा पाठ केले. उत्तर प्रदेश आणि गुजरात. सर्वात कमी क्षेत्रफळ असले राज्य गोवा आहे, त्यानंतर सिक्कीम आहे. हे किमान 2 तरी पाठ करा. मग त्रिपुरा, नागालँड, मिझोरम पाठ केलं तर नक्कीच फायदा आहे. राजधान्या मात्र सर्वच तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. नंतर केंद्रशासित प्रदेश 8 आहेत. ल वाला सगळ्यात मोठा आहे, ल वाला सगळ्यात लहान आहे, बाकी मध्ये आहेत, हे लक्षात ठेवले. तर लडाख आणि लक्षद्वीप 8 आहेत. तुम्हाला सांगलं होतं 4ला समुद्र किनारा लाभलाय, 4ला लाभलेला नाही. नंतर पुदुचेरीचे कसे 4 भागात विभाजन आहे हे आपण चर्चा डीप मध्ये केलेलं आहे. उन्हाळी आणि हिवाळी राजधान्याविषयी मी डीप विश्लेषण दिलेलं आहे, हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायचे. बर्फ कुठं पडतो काय नाही हे पाठ करायचे. कच्छ हा भारतातील सगळ्यात मोठा जिल्हा आहे. माहे पुदुचेरीचा हा सगळ्यात लहान जिल्हा आहे. झुजिला पाठ करा. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगले नथुला, नितीला, शिपकीला अधोरेखित करून दिले. लिपुलेख आणि लिखापाणी मध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. थोडं रिव्हिजन तुम्ही करणं अपेक्षित आहे. जगातील सर्वात उंच शिखर तुमच्या पुढे येऊन थांबलेले आहेत, हेही पाठ करायचे. आरवली पर्वत इथे लिहाय शब्द चांगला. आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर. आणि हे आरवली पर्वत हा भारतातील सगळ्यात प्राचीन पर्वत मानला जातो. वली पर्वत मानला जातो, नावातच आहे अरवली पर्वत. तर हिमालय हा नवीन पर्वत आहे. हिमालयाची अजून उंची वाढत आहे, हे मी एका नंतरच्या PDF मध्ये तुम्हाला सांगल. नंतर आपण बघलं होतं की मरियाना करता सगळ्यात खोल आहे, माउंट एव्हरेस्ट जगात सगळ्यात उंच आहे. सीपी झालं का हाही क्रम आपण धावतं एक रिव्हिजन आपलं चालू आहे. नंतर भाबर, तराई, भांगर, खादर आणि 2 नद्याचा प्रदेश दुआब आपली माहिती घेतली आहे. आणि आजपासून आता ह्या लेक्चरला सुरू झालेला अंदमान व निकोबार बेटाला अलग करणाऱ्या अक्षवर्त कोणतं? 10 अंश अक्षवर्त आहे.
आणि छोटे अंदमान आणि मोठे अंदमानला अलग करणारं कोणतं बोळ आहे? डंकन बोळ आहे. हे आपण इथं पाहिलेलं आहे. लक्षद्वीप आणि एक अलग देश आहे मालदीव, यांना अलग करणारा 8 अंश आहे आणि मिनिकॉय आणि लक्षद्वीप अलग करणारं 9. हे गेल्याच कंबाईनचा प्रश्न आहे, तर स्वतःला टप बनवायचे. हे सगळं नकाशा वाचन आपण करून दिले. बॅरन बेट चर्चा केली, सॅडल शिखर चर्चा केली आहे, राजधानी चर्चा केलेली आहे. तर लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती, 9 अक्षवरती, हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. नद्या बघा, तर सिंधू नदी मानसरोवराजवळ आणि त्याचं डीप मध्ये आपण नकाशा वाचन केलाय. गंगा नदीचा उगम गंगोत्री, यमुनाचा यमुनोत्री. तर सिंधू नदीची सगळ्यात मोठी उपनदी सतलज आहे. हे क्रमानं उत्तरेकडून दक्षिणेकडे पाठ केलं तरी चालते. नंतर ह्याही नद्या तिच्याच उपनद्या आहेत. उपनद्यावर प्रश्न आलेले आहेत, तिकडं नकाशामध्ये आपण पाहिले. कावेरी नदी, ब्रह्म आणि जे काही राहिलेले वाटतात तुम्हाला, तर हे मी सगळं डीप मध्ये महाराष्ट्राच्या ह्याच्यात तुमचं कव्हर करून घेणार आहे. आता हे गोदावरीची माहिती, कृष्णेची माहिती आणि तुम्हाला तापीची माहिती यात का दिली नाही, तर ते आपण महाराष्ट्राच्या नोट्समध्ये घेणार आहोत, जे पुढल्या असण्याची शक्यता आहे. मग बाकीच्या जे भारतातील आहेत, मग सिंधू नदीला का मोठं म्हणायचं नाही, का ब्रह्मपुत्रेची लांबी ह्याच्या गंगापेक्षा जास्त असताना भारतातील सर्वात लांब नदी गंगाच का म्हणायची, याचं पण एक्सप्लेनेशन तुम्हाला मी केलेलं आहे. रिव्हिजन चालू आहे, थोडं फास्ट जाणं अपेक्षित आहे. 2 सरोवर पाठ ठेवा म्हणलंय. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर सरोवर आहे. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर ओडिसाला आहे. उलर सरोवर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला आहे. झेलम नदी या सरोवर वाहते, हे डायग्रामॅटिकली तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे. पेंगोंग सरोवर लडाख, तिबेटियन भाषेत तो शब्द आहे म्हणून अवघड वाटतो, लडाखमध्ये आहे. चिल्का सरोवर झाले. सतीश धवन स्पेस सेंटर हे पुलिकत येथे आहे. कोल्हेरू पण तिथंच आहे. लोकतक IMP 4 करून दिले तुम्हाला, 4चे रिव्हिजन करा. लोणार सरोवर, वेबनाड, रेणुकाजी हिमाचल प्रदेशला आहे. जोड्या लावाय तुम्ही. स्टाफ सिलेक्शन जा, IBPS जा, कुठेही जा, केंद्र शासनामध्ये बी येणार आहे, रेल्वे जा, कुठेही जा, तर हे प्रश्न तुम्हाला दिसतील. नंतर हेच आपण इथं डायग्रामॅटिक पाहिलं होतं. उलर सरोवर, हे झेलम नदी दिसली का आपल्याला तिथून गेलेली. मग हे का सांगपो नदी, तुम्हाला असा प्रश्न येणार आहे की तिबेटियन भाषेत ब्रह्मपुत्रा नदीला कोणतं नाव आहे, तर मग तुम्हाला सांग म्हणलं तर सांगता येणार नाही, तर सांगा सांगपो नाव आहे. तर हे लक्षात आलं पाहिजे. मग तिस्ता नदी त्याचीच उपनदी आहे. वरी जे पिस्ता शब्द झालाय तो तिस्ता आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग अमरकंटक, मुलताई तापी नदीला, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, महाबळेश्वर, ब्रह्मगिरी, कोलेरी सरोवर, हेच थोडं रिव्हिजन करा. आणि जे IMP आहे ते मी तुम्हाला इथं दिलेलंच आहे. यानंतर वेबनाड केरळमध्ये आहे. श्रीहरिकोटावर चर्चा केली ती, पुलिकत सरोवर, खूप डीप, खूप इंटरेस्टिंग आणि कमीत कमी ह्याच्यात जास्तीत जास्त अवांतर मुद्दे कसे जोडायचे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. नंतर धबधबे पाहिले तर आपण जोग धबधबा, त्यालाच गिरिसप्पा म्हणतात, शरावती नदीवर IMP आहे. शिवसमुद्रावर खूप प्रश्न येतात. कावेरी नदीवर कर्नाटकला आहे. बाकी चंबळ, चुलिया किंवा सुवर्णरेखावर हुंडरू नावाचा अचानक भयानक प्रश्न आला तरी आपला आला पाहिजे बाकी स्पर्धकापेक्षा. बाकी भारतातील एकमेव जीवन जागृत ज्वालामुखी कोणता आहे बेट आहे? अंदमान निकोबार बेट मधील बॅरल बेट आहे. तर एक खूप महत्वाच्या नोट्स आज 10 तारखेला तुम्हाला बोलल्याप्रमाणे टाकलेले आहेत. व्हिडिओ सगळे आपले झालेले आहेत. छानपैकी याचा अभ्यास करा आणि काय अजून काही सुधारणा असतील व्हिडिओ संबंधी, अजून आपल्याला इथे फोकस अजून लावायचे आहेत, अजून क्लिअर होईल, अजून पूर्णपणे तुम्हाला हे दिसेल. मी अगोदरच सांगले हे सुरुवातीचे व्हिडिओ आहेत. आम्हाला अजून जेव्हा अजून पुढले सुधारणा होतील आणि नक्कीच तुमचा यात फायदा होईल. आणि महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी तयारी करत असाल तर टॉपमध्ये राहणार हे नक्कीच आहे. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया मित्र.